आमचे सन्माननीय आमदार आत्ता नुकते निवडून दिलेले खूप प्रश्न उचलतात, त्याच्या क्लिप बनवतात, मस्त सांगतात। विधानसभेत 10 लाख लोकांच्या क्लिप माझ्या व्हायरल होतात। आमदार साहेब, एखादी क्लिप तुमच्या दरवाजात निघता बरोबर हा पूल सुरू होते, काऊन याची काऊन नाही बनवत एखादी? का याच्यातही काही झोलजाल आहे? महारेलनं बनवलेला किंवा कोणत्या अधिकाऱ्यानं बनवलेला किंवा कोणत्या ठेकेदारासोबत संगमत आहे? अरे उघडा आमदार साहेब, धम्मक असेल तर उघडा हे प्रकरण। त्यांच्या कार्यकाळ बघा, या पुलाची काय व्हॅलिडिटी होती? इतक्या लवकर हा निष्ठुर दर्जाचा झाला कसा? कोण सस्पेंड करता येईल या पुलामध्ये? आणि पैसा लागतो जनमानसाच्या, आमच्या टॅक्सचा पैसा लागतो। भाड खाते हे साले नेते, भाड खाते हे ठेकेदार। याच पुला संदर्भात उमरेडात सामाजिक क्षेत्रात काम करणारे संताजी फाउंडेशनचे अध्यक्ष विलासभाऊ मुंडले आपल्यासोबत बोलणार आहे। यांनी या समस्येबद्दल आमदारापासून काही लोकांना डेप्युटेशन दिले आहे, काय म्हणणं आहे त्यांचं ऐकू। भाऊ, कोणतं डेप्युटेशन दिलं आहे? मागील 18 ते 20 तारखेच्या दरम्यान संस्कार विद्यासागरचे कॉन्व्हेंट जेव्हा चालू झालेत त्यावेळी इथं मुलाचा येणं जाणं वाढला, शाळा सुरू झाल्यामुळे। तर त्या विद्यार्थ्यांच्या गणवेश पाणी साचल्यामुळे खूप खराब होतात, पाणी उडतं। काही विद्यार्थी इथं त्यांना गड्डा माहित नसल्यामुळे सायकल घेऊन पडतात, 4 व्हीलर वाले येत असताना आपला स्पीड कमी करत नाही, त्यांच्या गणवेश खराब होतात आणि अंगावर चेहऱ्यावर पाणी उडतं। ऍक्सिडेंट पण घडले। ते अंगावर चेहऱ्यावर पाणी उडल्यामुळे त्यांना दिसेना असं होतं आणि त्यांना फार इजा होतात। मी या संदर्भात संस्कार विद्यासागर बघा, या संस्कारला यांनी डेप्युटेशन दिलं आहे, हे दाखवा उघडा। त्यांचं डेप्युटेशन पण त्यांना द्यायला लावलं होतं, त्यांनी अशा प्रकारचं एक डेप्युटेशन दिलं होतं। हा डेप्युटेशन दिलेला आहे, हा बघा माननीय आमदार साहेबांना डेप्युटेशन संस्कार विद्यासागर तर्फे द्यायला लावलं होतं। पण हे डेप्युटेशन किती दिवस झाले भाऊ? हा 16, 17 या 18 तारखेच्या जवळपास त्यांनी दिलं होतं या वर्षी, आता या महिन्यात। पण काम नाही होता। याच्या अगोदर तोंडी वगैरे कंप्लेंट दिली आहे, टाकली आहे, त्याच्या कंप्लेंट टाकल्या आहेत, पण अजून काही झालं नाही। नगर परिषदकडे आपण गेलो तर नगर परिषद म्हणते ते पूल रेल्वेचा आहे। हे झोलजाल यायचे नेहमी, रेल्वेवाले म्हणतात की नगर परिषदकडे जा। हे यांच्या दोघांची सुसत्रता सुबांधी एकत्र बसवून हा जनतेचा प्रश्न सोडवण्यात आला पाहिजे। बघा, रेल्वे म्हणतात नगर परिषदकडे जा, नगर परिषद म्हणते आमच्याकडे नाही, आता जावं लागेल देवाकडे याची मागणी करायसाठी, असंच म्हणायला हरकत नाही। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही आहो उमरेड बाजार समिती समोरच्या या उडान पुलावर। दाखवा या उडान पुलाचे गड्डे, हा गड्डा, हा पाणी साचलेला गड्डा, आणि मागच्याही साईडला जागोजागी म्हणजे हा पूल पूर्ण गड्ड्यानं गड्डे पडले आहेत, त्या पिल्लर खाली गेलेले आहे, हे म्हणायला हरकत नाही। हा तसा तर पूल इथून म्हणजे तहसील जवळून उडून हा सरळ भिवापूर रोडवर उतरायला पाहिजे होता। काहीतरी राजकीय लोकांच्या शाळेपर्यंत नेऊन मुद्दामून थांबवला, त्याच्यात राजकीय गोलमाल होताच। म्हणजे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा की काय सगळ्यात मोठी अडचण अशी आहे या पुलावर। बघा, याची लेंथ पाहन तर खूप छोटी आहे। इथून जेव्हा आता हे पाणी साचते, हे पाणी म्हणजे उडान पूल बनला तेव्हापासूनच पाणी साचते इथं, आणि हे पाणी साचून जेव्हा मोठे व्हेकल येतात हे उडून पाणी खाली म्हणजे खाली चालणाऱ्या लोकांवर पडते। दुसरी महत्वाची गोष्ट, हा पूल हार्डली 5-10 वर्ष टिकला तर टिकला, कारण आता याच्यात इतक्या पिल्लरच्या भेगा पडलेल्या आहे, तर येणाऱ्या काळात हा 100% पडणार आहे। कशा पद्धतीने काम करतात आणि प्रशासन यावर लक्ष का नाही देत, हा खूप मोठा प्रश्न। प्रशासकीय मध्ये बसलेले मंत्री मोठे मंत्री, खास करून आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात, जे कोणी लोक निष्क्रिय दर्जाचे काम करतील आम्ही त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करू, दुसरी गोष्ट त्याला जेलमध्ये टाकू।
गडकरी साहेब जेलमध्ये टाकायची तर सोडा, तुम्ही जे बोलता त्याला डबल काम भेटते. असे निकृष्ट दर्जाचे भ्रष्ट ठेकेदार, भ्रष्ट अधिकाऱ्याला उन्नती मिळत आहे आणि अशा भ्रष्ट ठेकेदाराला काम मिळत आहे. हा पूल बनून आज 2-3 वर्ष झाले आणि याची दशा दुर्दशा आहे. कोणती प्रशासकीय यंत्रणा नाही पाहून राहिली याच्याकडे आणि कोणी नाही. महत्वाचं का हा पूल जिथून सुरू होते, आमचे सन्माननीय आमदार आत्ता नुकते निवडून दिलेले खूप प्रश्न उचलतात, त्याच्या क्लिप बनवतात, मस्त सांगतात. विधानसभेत 10-10 लाख लोकांच्या क्लिप माझ्या व्हायरल होतात. आमदार साहेब, एखादी क्लिप तुमच्या दरवाजात निघता बरोबर हा पूल सुरू होते, काऊन याची काऊन नाही बनवत एखादी? का याच्यातही काही झोलजाल आहे? महारेलनं बनवलेला किंवा कोणत्या अधिकाऱ्यानं बनवलेला किंवा कोणत्या ठेकेदारासोबत संगमत आहे? अरे उघडा आमदार साहेब, धम्मक असेल तर उघडा हे प्रकरण. त्यांच्या कार्यकाळ बघा, या पुलाची क्या व्हॅलिडिटी होती, इतक्या लवकर हा निकृष्ट दर्जाचा झाला कसा? कोण सस्पेंड करता येईल या पुलामध्ये? आणि पैसा लागतो जनमानसाच्या, आमच्या टॅक्सचा पैसा लागतो. भाड खाते हे साले नेते, भाड खाते हे ठेकेदार अधिकारी, सामान्य माणसाचे जीव जाते. जाग येईल सरकारला, प्रशासकीय यंत्रणेले का सगळे भाड खाऊन मोकळे झाले आहे हा समजायला मार्ग नाही आहे. थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटत असेल तर या कामांकडे लक्ष द्या. धन्यवाद. द मॅक्स साठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.